परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये भाजपा आमदार सुरेश धस यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला। पोलिसांची चूक झाली, त्यांना माफ करा असं विधान लॉंग मार्च स्थगित होताना धस यांनी केलं होतं आणि यावरती सोमनाथच्या आईसह विरोधक चांगलेच भडकलेत। माझा मुलगा परत आणि मग पोलिसांना माफ करा अशी संतप्त प्रतिक्रिया ही सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने दिली आहे। तर पोलिसांना माफ करा असं म्हणण्याची धस यांची हिंमत कशी होऊ शकते असा सवाल आव्हाडांनी विचारला आहे। ठीक आहे, पोलीस कर्मचारी जे चुकले असतील ते सुद्धा शेवटी आपलेच लोक आहेत, परंतु त्यांनी चूक करायला नको होती। चूक केली, त्याचं दंडात्मक कारवाई त्यांना आता मिळालेली आहे। संपूर्ण न्यायालयीन चौकशी सुद्धा याची होईल। फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही। त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे। गुन्हेच दाखल व्हावे असा काही आग्रह धरू नये, परंतु संघर्ष न करता त्यांनाही एकदाच जसं काही गोष्टीमध्ये माफ केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने, तसं काही गोष्टीत माफ करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो। गुन्हेगाराला तर शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आणि धस साहेबांनी काय करा, तुम्ही तुमचं मन मोठं आहे, तुमचं परिवार तुमचं कुटुंब पोलिसाच्या ताब्यात द्या आणि 1-2 दिवस 4 दिवस मारू द्या तुमच्या कुटुंबाला हाडं मोडूजीपर्यंत, 1-2 मर्डर होऊ द्या त्याच्यामध्ये, मग तुम्ही माफ करा। आमच्यानं माफ करणं होत नाही। माझ्या पोटात हेंडगा पडलंय, माझा पोटचा गोळा गेलाय, मला रात्र मला चैन पडणं, मला लय फार ही चुकीचं बोलल्यात ही धस साहेब। हे चुकीचं बोलणं मी सहन करणार नाही आणि मला सहन होत नाही। आणि जरी सुरेश धस साहेबांनी जर ह्यांना माफ करायचं असलं तर माझं पोरग माझं लेकरू मला परत द्या। एकीकडे दलित व्यक्तीचा खून होतो, त्याला मारलं जातं पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलिसांना संरक्षणाची भाषा वापरली जाते, आणि दुसरीकडे मात्र बीडमध्ये देशमुखांच्या संदर्भात वेगळी भाषा वापरली जाते। हे बरोबर नाही। जो दोषी असेल तो सुटता कामा नये, पोलीस असू दे कोणी असू दे। का सोमनाथ सूर्यवंशी मागासवर्गीय आहे, त्याच्या मागे आर्थिक ताकद नाही, त्याच्या मागचा समाज मोठा नाही म्हणून खून माफ? मग एक काम करा ना साहेब, एवढे क्षमाशील झालात तुम्ही, एवढं अचानक तुमच्यात दातृत्व संत महात्म्य घुसलाय, तर येरोडापासून ठाण्यापर्यंत तळोजापासून कोल्हापूरपर्यंत सगळे जवळ मोकळे करून टाका। भूमिका बदलता कामा नये। जर संतोष देशमुख याचाही क्रूर हत्या आहे, तर सोमनाथ सूर्यवंशीची ही क्रूर हत्याच आहे। पोलिसांनी जी तत्परतेनं तिथं बंदोबस्त लावायला पाहिजे किंवा इतर काही करायला पाहिजे होतं, तो बंदोबस्त केला गेला नाही आणि उलट दर्शी तिथले जे आंदोलक आहेत त्या आंदोलकांवर स्वतः लाठीचार्ज केला, गाड्या फोडल्या। पोलिसांचा याच्यात स्पष्ट सहभाग आहे। सुरेश धस साहेबांनी जी कणखर भूमिका संतोष देशमुखांच्या विषयी घेतली, तीच भूमिका सोमनाथ सूर्यवंशीच्या विषयी घेणं गरजेचं होतं।